पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले संघर्ष नायक यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस देशभरामध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते संघर्ष दिन म्हणून साजरा करतात। त्याच्या मागची स्टोरी आहे की ज्या पद्धतीने आठवले साहेबांचं शालेय महाविद्यालय जीवन झालं, त्याच्यानंतर जी पॅन्थर मुवमेंट झाली, त्या पॅन्थर मुवमेंटमध्ये काम करत असताना त्यांना जे काही सदन नव्हते, 2 वेळचे खायचे वांदे होते त्यांचे, तर हा प्रवास इतका मोठा होता केंद्रीय मंत्र्यांचा, तर हा म्हणजे त्यांनाच नव्हे एक सामान्य माणसाला एक देण्यासाठी त्याच्या माध्यमातून एक व्यक्ती सामान्य कुटुंबातला केंद्रीय मंत्री पदापर्यंत लढून देशाचं आज देशाच्या एवढ्या मोठ्या पदावर आहे, म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाचे जे काही पदाधिकारी करत या दिनाला आम्ही संघर्ष दिन असा संबोधन हा संघर्ष दिन म्हणून साजरा करतो। आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये यावेळेला दरवर्षी आम्ही आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य असं रक्तदान शिबिर करतो। आमच्याकडून घडलेला असा आम्ही रक्तदान करतो आणि विशेषतः शासकीय बँकेलाच आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो, कारण इतर बँकेमध्ये न देण्याचं कारण असं आहे की गोरगरीब ज्यांच्यावर आठवले साहेबांचं पण राजकारण आहे, ते राजकारण हे गोरगरीब जनतेवर आहे, त्यांच्याकडे काहीच नाही, ते सगळंच नाही, म्हणून आम्ही हा उपक्रम वर्षी लावतो। पण आपण आल्याबद्दल आपले मनस्वी आभार मानतो, धन्यवाद मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कदम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पक्षाच्या शहर जिल्हा शाखेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। विजय मगरे पश्चिम शहराध्यक्ष हे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। एक मिनिट एकच सर्वांचे लाडके आणि माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असा एक उपक्रम आपण सर्व इथे राबवत आहात आणि त्या निमित्ताने का होईना की गोरगरीब जनतेला ज्यांना रक्ताची आवश्यकता असते त्या गोरगरीब जनतेला आपलं जे रुग्णालय आहे त्या ब्लड बँकेसाठी आपण हे रक्त पुरवणार आहात, तर सगळ्यांच्या या उपक्रमाबद्दल मी खूप आभारी आहे आणि असेच उपक्रम आपण पुढेही राबवत राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। मला इथे आपण बोलवलं, एवढ्या मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी तुमच्या चांगल्या स्तुत्य उपक्रमासाठी माझ्या धन्यवाद। जय हिंद। आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजनांचे खंबीर नेतृत्व असलेले रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आज या ठिकाणी शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं साजरा होतोय आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले औरंगाबाद आयुक्तालयाचे DCP युथ बगाटे साहेब, त्यांच्याबरोबर आलेले बगुरे साहेब आणि शहराध्यक्ष नागराज गायकवाड, आमचे पश्चिमचे अध्यक्ष विजय मगरे, अरविंद अवसलम, दिलीप पाडणू, त्याचबरोबर प्रवीण निसनवरे, त्याच्यानंतर मदन घाटे, लक्ष्मण हिवराळे आणि उपस्थित सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आठवले साहेबांचा इतिहास हा मोठा आहे, संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व हे आठवले साहेबांचं आहे आणि आठवले साहेबांनी जनतेसाठी आतापर्यंत संघर्ष करण्याचं काम केलं आणि संघर्षामधूनच ते सत्तेपर्यंत पोहोचले आणि आज देशाचे जे सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होते आणि त्यानंतर दुसरे RPIचे नेते
मंत्रिमंडळात असतील तर ते रामदास आठवले आहेत या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये. आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे आणि सर्व जनतेवर त्यांचा अभिमान आहे की देशाचं खंबीर नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेचं नाळ माटून त्यांनी सोडलेली नाही. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा नेता, प्रत्येक सर्वसामान्याला न्याय मिळवून देणारा नेता आणि सर्वांना हवा असलेला नेता हा रामदास आठवले या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांचा संघर्षमय जीवन या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं, काम केलं आणि म्हणून त्यांना त्याचं फळ आज या ठिकाणी एक देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आहे. आणि म्हणून त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी आपण देशामध्ये साजरा होतो आहे. आज औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये घाटीमध्ये सकाळी जवळपास 100 ब्लँकेटचं वाटप गरिबांना या ठिकाणी करण्यात आलं आहे. आज या ठिकाणी जवळपास 100 रक्तदान आम्ही कार्यकर्ते करणार आहेत आणि घाटीला ते रक्तदान आम्ही पुरवठा या ठिकाणी करणार आहे. आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी रुग्णांना फळं वाटप, त्याच्यानंतर आता वाळूज महानगरला 2 आश्रम शाळांमध्ये जवळपास 200 ते 300 मुलांना भोजनदान, त्याच्यानंतर युनिफॉर्म देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. असे विविध उपक्रम रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज या वाढदिवसानिमित्तानं राबवण्यात येत आहे. मी परत एकदा रामदासजी आठवले साहेबांना या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि सर्वसामान्यांच्या वतीनं, सर्व जनतेच्या वतीनं, आपल्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद दादा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कदम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने या शाखेचं अनावरण महाराष्ट्राचे प्रदेश कार्याध्यक्ष दादांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे पश्चिमचे शहराचे लाडके नेते आदरणीय विजूभाऊ मगरे, जिल्ह्याचे सचिव शरदभाऊ कीर्तीकर, सुखदेवजी सोनाले, रमेश ताबाडे, जे आमराव, किशोरजी साळवे, प्रवीणजी महात्मारे, तुषाररावजी बनसोडे व उपस्थित सर्वच आमचे प्रधान कंपनी सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सर्वच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दादाच्या हस्ते या शाखेचं अनावरण आपण खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आणि आजपासून आपण आता संकल्प घ्यायचा आहे की वाळूज महानगरात प्रत्येक चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा निर्माण झालीच पाहिजे. आणि यानंतर मी कदमदादाला विनंती करतो की आपण या प्रसंगी शुभेच्छा द्याव्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी एस क्लब शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि या प्रसंगी उपस्थित असलेले आपले जिल्हा सरचिटणीस प्रवीण मित्तुरे, त्याच्यानंतर आमचे शरद कीर्तीकर, त्याचबरोबर रमेश दाभाडे, जे आमराव, किशोर साळवे, त्याचप्रमाणे सुखदेव सोनवणे आणि आमच्याबरोबर आलेले औरंगाबाद पश्चिमचे शहराध्यक्ष विजूभाऊ मगरे, सोनवणे आणि या ठिकाणी गौतम मोरे आणि उपस्थित सर्व युवा कार्यकर्ते मित्रांनो, या ठिकाणी आपण या शाखेचं उद्घाटन केलं याबद्दल मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा अधिकाधिक भागामध्ये वाढवण्याचं काम आपल्याला या भागामध्ये करायचं आहे. वाळूज महानगरमध्ये रिपब्लिकन पक्ष सातत्याने या ठिकाणी काम करतो. सातत्यानं गोरगरिबांची प्रश्न सोडवण्याचं काम टीम या ठिकाणी करत असते. आणि म्हणून प्रत्येक घराघरात जाऊन रिपब्लिकन पक्ष आपण सगळ्यांना सांगायचं आहे. आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या भागामध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच सुद्धा पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा पाहिजे या दिशेनं आपण काम करूया. आणि रामदास आठवलेंच्या वाढदिवसानिमित्त परत आठवले साहेबांना देखील सर्वांच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर मी आकाश पोवा यांना विनंती करतो.
ठिकाणी अभिवादन करतो. नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या अंध मुलींच्या शाळेला भोजनदान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजक चेतन सोनवणे यांनी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित RPIचे नेते अरविंद अवसरमल, दिलीप पाडमुख, प्रवीण नितनवरे, आमचे विजय मगरे, शरद कीर्तीकर, रमेश दाभाडे, सुखदेव सोनवणे, त्याचप्रमाणे चेतन सोनवणे, म्हणजे गौतम मोरे, KK आमराव, किशोर साळवे, प्रवीण वाघमारे आयोजक यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी साजरा होतोय आणि विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम घेऊन